हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत विपणनातील 4 P's। आता विपणन म्हणजे काय? अंतिम ग्राहकांना केंद्रबिंदू मानून जास्तीत जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने उत्पादन ते उपभोग असा वस्तू व सेवेचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी ज्या सुद्धा क्रिया करण्यात येतात त्या सर्व क्रियांचा अंतर्भाव विपणनामध्ये होतो। या विपणनामध्ये विविध प्रशासकीय निर्णय घ्यावे लागतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचून ग्राहकांचं जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जात असतो। ग्राहकांचं जास्तीत जास्त समाधान करण्याच्या उद्देशाने विपणनामध्ये 4 P's ला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता हे 4 P's म्हणजे काय, नेमकं काय? तर त्यामध्ये पहिला आहे प्रोडक्शन मिक्स, दुसरा आहे प्राइस मिक्स, तिसरा आहे प्रमोशन मिक्स आणि चौथा आहे फिजिकल डिस्ट्रीब्युशन मिक्स। त्यातलं पहिलं आपण पाहू ते म्हणजे प्रॉडक्ट मिक्स, ज्याला म्हणतात वस्तू मिश्रण। व्यवसाय संस्था जी उत्पादने विक्रीला ठेवते त्याला वस्तूचे मिश्रण असे म्हणतात। कोणतीही वस्तू म्हणजे उपयोगितेचे मिश्रण असते आणि त्यात ग्राहकाला वस्तू खरेदीचे समाधान देणारी विविध वैशिष्ट्ये असतात। ग्राहकाचे समाधान हे भौतिक व मानसशास्त्रीय अशा दोन्ही प्रकारचे असते। वस्तुविषयक समाधान हे वस्तूची विविधता, मुद्रीकरण, वस्तूची बांधणी, वस्तूचा ब्रँड, विक्रीयोत्तर सेवा इत्यादी बाबीशी निगडित असते। प्रामुख्याने आपण दुकानामध्ये जेव्हा जातो तेव्हा काही लोकांना त्या वस्तूचं बाह्यावरण आवडते का, ठीक आहे बा बाह्यावरण छान आहे, हे आपण गिफ्ट देऊ शकू, माझ्या बहिणीला हे गिफ्ट आवडेल आणि म्हणून आपण ती परचेस करतो। कॅडबरी डेअरी मिल्क उदाहरण तुम्ही पाहता, चॉकलेट सारखी चॉकलेट प्रत्येक चांगल्या कव्हर मध्ये चांगल्या खोक्यामध्ये पॅक केलेली असते आणि ते गिफ्ट देण्याकरता उपयोगात येते। तेच काजू बदाम, तीच चॉकलेट समजा आपण एखाद्या प्लास्टिकच्या पॉलिथिन मध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून दिली तर ते गिफ्ट दिल्यासारखं वाटत नाही। त्यामुळे एखाद्यासाठी काय आहे, त्याचं पॅकेजिंग हे महत्त्वाची बाब आहे। लहान पोरांच्या बाबतीत त्याची टेस्ट महत्त्वाची आहे। त्यांना रॅपर गिफ्टशी काही घेणं देणं नसते। आपण रॅपर फाडून चॉकलेट त्याच्या हातात दिली तरी तो समाधानी होतो, म्हणजे त्याला रॅपरशी घेणं देणं नसते पण अंदरच्या मालाशी त्याचं घेणं देणं असते। म्हणून त्याला समाधान कुठून मिळते? त्या चॉकलेट मधून। काही काही लोकांना ते ट्रान्सपोर्टेशनसाठी महत्त्वाचं असतं, जसं आपण कुरकुरे वगैरेचे पॅकेट घेतो, बाहेर गावी जाताना याच्यामध्ये अगोदर हवा भरलेली असते, त्यामुळे हे कुठेही चुरा होण्याची किंवा अन्य प्रकारे दबण्याची वगैरे शक्यता असते। त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये आपण या वस्तू सहज हाताळू शकू, गरज पडेल तेव्हा खाऊ शकू, अशा आशयाने बरेचसे लोक परचेस करतात। म्हणजेच वस्तू एकच असते परंतु कोणाला त्याची पॅकेजिंग मधून समाधान मिळते, कोणाला त्याच्या प्रॉडक्ट मधून समाधान मिळते, कोणाला त्याच्या सेल्स आफ्टर मिळालेल्या सर्व्हिस मधून समाधान मिळते, तर कोणाला अन्य बाबीमधून समाधान मिळते। म्हणून वस्तूचं उत्पादन करताना ते उत्पादन चांगल्या गुणवत्तायुक्त असावं, गुणवत्तेच्या माध्यमातून ग्राहकाचं समाधान व्हावं, त्यासोबत त्याची पॅकेजिंग आणि अन्य बाबी सुद्धा व्यवस्थित व्हाव्या। ग्राहकांना विक्री प्रदेशात आल्यानंतर, वस्तूची विक्री खरेदी केल्यानंतर विक्रीयोत्तर सेवाही प्राप्त व्हाव्या, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा वस्तूवर लक्ष केंद्रित केल्या जाते आणि उत्पादित वस्तू दुकानांमध्ये ठेवल्या जातात तेव्हा निर्माण होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? वस्तू मिश्रण। दुसरा भाग आहे त्याला म्हणतात प्राइस मिक्स, ज्याला म्हणतात किंमत मिश्रण। बाजारपेठेतील वितरक विक्रेते यांनी वस्तूचे जे मूल्यमापन केलेले आहे त्यालाच प्राइस मिक्स किंवा किंमत मिश्रण असे संबोधतात। यामध्ये वस्तूच्या किमती, सूट, उधारकी, सवलत इत्यादीचा समावेश होतो। यामध्ये किंमत स्वरूपी स्पर्धेचा देखील विचार केला जातो। या सर्व बाबीचा एकत्रित विचार करून किंमत विषयक धोरण, प्राइसिंग पॉलिसी हे ठरवली जात असते। व्यवसाय संस्थेची विपणन विषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंमत धोरण हे महत्त्वाचं साधन आहे। आता किंमत धोरण म्हणजे काय? प्रामुख्याने आपण कोणते प्रॉडक्ट जेव्हा परचेस करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जर आपण त्याची किंमत पाहिली तर त्या ठिकाणी लिहिलेलं असते ₹XYZ इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस। इथं फक्त टॅक्स इन्क्लूड नसतात, तर बाजारपेठेमध्ये वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक मध्यस्थ त्याच्यामध्ये गुंतलेले असतात। प्रोडक्शन कोणी भलताच व्यक्ती करतो, तो प्रोडक्शन करून एका मध्यस्थाला विकून टाकतो, ज्याला दलाल किंवा ब्रोकर असं म्हणतात। तो दलाल एखाद्या ठोक व्यापाऱ्याला विकून टाकतो, ज्याला होलसेलर म्हणतात। तो ठोक व्यापारी दुसऱ्या ठोक व्यापाऱ्याला विकतो, दुसरा ठोक व्यापारी तिसऱ्याला, तिसरा ठोक व्यापारी चौथ्याला, असा करत करत तो माल आपल्या स्थानिक दुकानामध्ये, म्हणजेच आपल्याला एक साबणाची वडी पाहिजे तर त्या एक साबणाची वडी विकत देणाऱ्या म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत येतो। आता हे सगळे फुकटमध्ये तर सर्व्हिस देत नाही, प्रत्येकाला त्याचा काही ना काही प्रॉफिटचा अंश हा मिळत असतो।
प्रत्येक जण आपला प्रॉफिट मिळावा, आपलं उदरनिर्वाह चालावं या उद्देशानेच या सायकल चेन या वितरण साखळीमध्ये उतरलेला असतो। आणि म्हणून या प्रत्येकाचा नफा समाविष्ट करून पहिले वस्तूची उत्पादन किमतीनंतर वस्तूच्या वितरकांचा नफा, त्यानंतर काही काही ग्राहक काय करतात की मोठ्या प्रमाणावर मालाची परचेस करतात आणि मोठ्या प्रमाणावर मालाची परचेस केली की त्यांना उधारीची सवलत द्यावी लागते। तेवढ्या काळ त्यांच्याकडे तो पैसा अडकून राहतो, म्हणून उधारीवर व्याज लागलं पाहिजे, म्हणून त्या व्याजाचा सुद्धा पैसा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो। याशिवाय रिस्क, कधी कधी उधारी बुडण्याची शक्यता असते, मोठं नुकसान होईल म्हणून अशा अनेकांना उधारी द्याव्या लागतात, म्हणून त्याचा नुकसान बेअर करण्यासाठी किमतीमध्ये किंवा त्याच्या नफ्यामध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून त्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश केला जात असतो। अशा पद्धतीने याशिवाय तिसरा एक फॅक्टर येतो ते म्हणजे बाजारपेठेतील स्पर्धा। स्पर्धक उत्पादनाच्या किमती काय आहेत आणि आपण आपल्या उत्पादनाच्या किमती काय ठेवा, म्हणून तुम्ही पहा कधी कधी काय असतं की वस्तूची किंमत 99 रुपीज लिहिलेली असते आणि त्याला क्रॉस केलेलं असते आणि त्याच्या बाजूला 72 रुपीज लिहिलेलं असते आणि मग त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं स्पेशल ऑफर, दिवाळी बंपर स्पेशल ऑफर 72 रुपीज में उपलब्ध, गुड नाइट रिफिल, आज ही खरीदे अशा प्रकारची ऍड असते। सांगायचं तात्पर्य असं का 72 रुपयाला द्यायचं आहे तर ते 99 ला लिहून त्याला खोडून काय अर्थ, परंतु ग्राहकाचं लक्ष केंद्रित करावं की पहा बा आम्ही तुम्हाला 99 ची वस्तू 72 रुपयाला देऊन राहिलो आणि त्याला आकर्षित करता यावं। कारण की बरेचसे ग्राहक किमतीमध्ये काही सुटी मिळाल्या तर ती वस्तू खरेदी करण्याकडे कल देतात, अरे आज त्याची वस्तूची किंमत कमी झालेली आहे, 30% डिस्काउंट आहे आणि बराचसा ग्राहक वर्ग या डिस्काउंटला भुलतो आणि त्यांनी परचेस करावं याकरता किंमत मिश्रणामध्ये या सर्व बाबींचा विचार केला जातो। म्हणजेच वस्तूच्या किमतीविषयी ज्या इत्यंभूत बाबींचा ज्यामध्ये विचार केला जातो त्या सगळ्या बाबींना एकत्रित आपण काय म्हणू शकतो, किंमत मिश्रण। नंतरचा फॅक्टर आहे तो म्हणजे प्रमोशन मिक्स। आता प्रमोशन म्हणजे काय, ज्याला म्हणतात विक्रय वृद्धी, विक्रीमध्ये वाढ व्हावी, सातत्याने वाढ व्हावी याकरता विक्रेता अनन्यसाधारण प्रयत्न करत असतो, वेगवेगळे प्रयत्न करत असतो। वितरण याचा अर्थ वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे असा होतो आणि त्यासाठी योग्य जागा, योग्य वेळ निवडणे, माल वितरित करण्याचे मार्ग निवडणे, माल वितरणाची धोरणे आणि त्याची पद्धती निवडणे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होत असतो। वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत प्रमोशन याचा अर्थ वस्तूविषयक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा व संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे असतो। ते थोडंसं पुढच्या मुद्द्याकडे आपण चाललो गेलो होतो। प्रमोशन याचा अर्थ काय होतो की वस्तूविषयक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणे आणि त्यामुळे ग्राहक वस्तू खरेदीसाठी प्रवृत्त होतात। विक्रय वृद्धीसाठी अनेक योजना तयार कराव्या लागतात, मोठ्या प्रमाणावर जाहिरात आणि प्रसिद्धी करावी लागते, बाजारपेठेचं संशोधन करावं लागते। या सर्व बाबींचा एकत्रित समन्वय साधण्याच्या प्रक्रियेला विक्रय वृद्धी मिक्स असे म्हणतात, प्रमोशन असे म्हणतात। सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही पाहता 3 पर 1 साबण फ्री, 3 साबणाच्या किमतीमध्ये एक साबण द्यायचा आहे, 3 साबणाची किंमत आहे 100 रुपये आणि तो 4 देतोय, म्हणजे 25 रुपयाचा एक साबण सरळ सरळ त्याने किंमत ठेवता आली असती, परंतु तसं ठेवलं तर ग्राहकाला तेवढंस आकर्षक ती किंमत वाटत नाही, म्हणून बरेचदा वस्तूची विक्री वाढावी म्हणून उलट रीतीने प्रयत्न केले जातात। यामध्ये 3 वर 1 फ्री, कधी कधी शॅम्पूवर छोटासा पाउच फ्री, अशा पद्धतीनं ग्राहकांनी आकर्षित व्हावं। कधी कधी आकर्षक बांधणी, 3 पॅकेट किंवा इतना माल खरेदी करने पर एक गिफ्ट हॅम्पर, स्क्रॅच कुपन अशा सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना विक्रेत्याद्वारे राबवल्या जातात। प्रामुख्याने ग्राहकांचं त्या वस्तूकडे लक्ष आकर्षित व्हावं आणि जास्तीत जास्त वस्तूची विक्री व्हावी, जास्तीत जास्त लोकांचा संपर्क व्हावा आणि आपल्या वस्तूचं एक प्रकारचं ब्रँडिंग निर्माण व्हावं या उद्देशाने उद्योजक आपल्या विक्रय वृद्धीसाठी ज्या सुद्धा योजना आखतात, जे सुद्धा प्रयत्न करतो त्या सगळ्यांचा समावेश विक्रय वृद्धी मिश्रणात होतो। आणि नंतरचं आहे ज्याला म्हणतात फिजिकल डिस्ट्रीब्युशन मिक्स, ज्याला म्हणतात वितरण मिश्रण। आता वितरण म्हणजे काय, तर वितरण म्हणजे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, डिस्ट्रीब्यूट करणे असा होतो। त्यासाठी योग्य जागा आणि वेळ निवडणं आवश्यक असते, माल वितरित करण्याचा मार्ग निवडणं आवश्यक असते, माल वितरणाची व्यवस्था, धोरणे, त्याच्या पद्धती इत्यादी बाबींचा समावेश या सगळ्या प्रक्रियेमध्ये करावा लागतो। वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मध्यस्थ, घाऊक व्यापारी ज्याला होलसेलर आपण म्हणतो, किरकोळ व्यापारी आणि यांच्यापैकी योग्य अशा माध्यमाची निवड करावी लागते।
वस्तूचं स्वरूप, त्याची किंमत, त्याच्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने, संभाव्य ग्राहकांची संख्या, भौगोलिक क्षेत्र, मध्यस्थाचे सामर्थ्य, ग्राहकांच्या सवयी व अपेक्षा इत्यादी विविध बाबी विचारात घेऊन वस्तू वितरण मार्गाची निवड करावी लागत असते आणि यातून कोणता मार्ग आपल्या वस्तूच्या विक्रीकरता योग्य राहील यातून विक्रेता याची निश्चिती करत असतो. त्यातूनच या चारही बाबींचा जेव्हा विक्रेता किंवा उद्योजक एकत्रितरित्या विचार करतो तेव्हा त्याला विपणनातील 4 Ps असे म्हणतात. एकत्रितरित्या विचार करण्याकरता उद्योजकाला याकरता मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ संशोधन करावं लागतं, तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते आणि व्यापक व्यूहरचना आखून बाजारपेठेमध्ये प्रवेश त्याला करून घ्यावा लागत असतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.